दुसऱ्या बाजूला शिवस्वराज शहाड असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ज्यावेळेस मॅचला होईल सुरुवात. या ऐकूया आपण पुनश्च एकदा विनोद पाटील सरांचा आवाज त्या वतीने आणि ठिकठिकाणी या क्रीडा स्पर्धा आपण बघतायत वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहेत. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवसातील सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतोय. शिवस्वराज शहाड वर्सेस जयदुर्गा क्रिकेट संघ कोळिवलीमध्ये आणि मैदानावरती शिवस्वराज शहाडने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि जयदुर्गा क्रिकेट संघ कोळिवलीला त्यांनी इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी. ओपनिंग पेअर मैदानावरती सोनू भोईर आणि सोमनाथ कारभारी हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत आणि बॉलिंग मार्कवर येतो यज्ञेश. सामना क्रमांक 4 एकूण 12 संघ पहिल्या फेरीतील ही चौथी लढत मैदानामध्ये सुरू आहे. उन्हाचा तडाखा हळूहळू वाढत चाललाय, थंडी हळूहळू ओसरत चाललेली आहे. त्यामुळे आता खरं प्रत्येकाला उन्हामध्ये उतरताना प्रचंड उष्णता जाणवेल, त्रास जाणवेल आणि आता पाण्याच्या शोधामध्ये आता प्रत्येक जण तुम्हाला दिसेल. टॉप एज लागलाय, झेल होईल का प्रश्न आणि बघा सोपा झेल होता ज्याला लॉलीपॉप कॅच म्हणतात. लहान मुलांनाही लॉलीपॉप प्रचंड आवडतात. मग हा झेल का ड्रॉप झाला प्रश्न असावा. फार कठीण नव्हता. आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला मनोज आणि बघा एक सोपा झेल आणि जीवनदान सोनूला मिळते आणि इथून आपण बघतायत एक धाव येते. स्ट्राईकला येते सोमनाथ कारभारी. कोहली संघ मैदानावरती प्रथम बॅटिंग करतो. टॉस त्यांनी गमावलेलं आहे आणि सोमनाथ आपण बघतायत लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. बॉलिंग मार्कवर यज्ञेश. टॉस जिंकून बॅटिंग घेतले. थोडंसं करेक्शन करतोय मी. खरं तर बऱ्याचदा आपण बघतो की फिल्डिंग घेण्याचा निर्णय असतो. हो, लेग स्टंपवरती पिचिंग झालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 2. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आपण बघितलं कालचा दिवस अक्षरशः गाजवला रवी मात्रेने, पण फायनल मॅच जिंकता आली नाही. त्यामुळे जी त्यांनी मेहनत केली आधीच्या मॅचमध्ये संपूर्ण वाया गेली. इथून मात्र हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरवरती चिटकवलाय 6 धावांचा स्टिकर, सिक्सर. पहिला चेंडू फेस केला, लेग स्टंपच्या बाहेर वाईड होता. त्यानंतर आपण बघितलं की हाफ ट्रॅकर आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि काय जबरदस्त हुक केलं. पाठवलं चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 8 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर पुढची लढत क्लासिक 11 गांधरी वर्सेस जय मसोबा चिकनगरमध्ये असेल. त्यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत कॉलनी बॉयज मोने वर्सेस रिजन्सी टिटवाळा. या सगळ्या टीमनी खेळाडूंनी जर आपण आला असेल तर आल्याची नोंद करा आणि यानंतर आपण त्या मॅचचा टॉस करू. तर मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 8 आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती साईड चेंज केले. राऊंड दी विकेट येत आहेत सोमनाथसाठी. फुल टॉस. यावेळेस मात्र नो बॉल कॉल. धावचीची संधी इथे नो बॉलचा कॉल, पण पंचांनी अपील फेटाळलेले आहे धावचीचा आणि बघा अगदी बॉडी लाईन चेंडू आपण बघताय यावेळेस अगदी कमरेच्या वर आणि भीमर आहे. का तर इथून वॉर्निंग दिली जाईल यज्ञेशला आणि पुढचा जर भीमर आला तर त्याला बॉलिंग करता येणार नाही. आम्ही न्यू आई एक्युरा स्पोर्ट्स सावधच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू झाली त्याच्या पहिल्या दिवसात आम्ही बघितलं फ्रीडचा इशारा. नांदकडच्या मैदानावरती पहिल्या 2 मॅचमध्ये 2 बॉलर त्यांना बाजूला करण्यात आलं. त्यांनी दोघांनी सलग 2 भीमर फेकले होते. ओ, हा देखील शॉर्ट ऑफ लेन. हा देखील जातोय सीमारेषेच्या दिशेने. फ्रीड बॉल. चेंडूला पाडवले सीमावार. 4 धावा.
चेंज केली पण लाईन लेंथ काही चांगल्या पद्धतीने हाताळता आली नाही आणि अशा प्रकारे आपण बघतायत नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत आणि नो बॉलर म्हणजे इथून बॉलिंग करता येणार नाही कारण दोन भीमर आपण बघतात बॉडी लाईन चेंडू होते, कमरेच्या वर होते आणि खराब सुरुवात. टॉस गमावला होता, फिल्डिंगची कदा संधी मिळाली शिव स्वराज्य शहाडला पण पहिलाच गोलंदाज इथून 15 धावा त्याने खर्च केल्यात आणि आपण बघताय 2 चेंडू भीमर आलेले आहेत आणि बघूया यानंतर नहीं आपका आखिरी मैच है, इसके बाद एक मैच होगा, उसके बाद मैच. बस आप आए हो इसका रिपोर्टिंग करना है कि आपकी पूरी टीम आई है, बस इसीलिए अनाउंसमेंट किया था. तर हे षटक कंप्लीट करण्यासाठी आता मात्र गोलंदाज येत आहेत. त्या ठिकाणी हरेशला यावं लागलं आणि हरेशचं आपण बघतात इथून चौकाराने स्वागत झाल्याने चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघता 19 धावा झालेल्या आहेत आणि अत्यंत चांगली धावगती. कुठेतरी आपण बघताय शॉटकडनं भरपूर चुका झालेल्या आहेत आणि काही खेळाडू आपल्याला असे दिसतात की जणू काय अजिबात सराव नाही, अजिबात अनुभव नाही. चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे, हा देखील जाईल, हळुवारपणे गेला सीमारेषेबाहेर, चौकार. सीमा पार हा गगनभेदी षटकार आणि या ओव्हर मध्ये किती धावा आल्यात? 29. सर्वाधिक मागणे षटक नमो चषक 20-24 मधला आपण बघतायत. ज्या गोलंदाजाने सुरुवात केली यज्ञेशने ओव्हर संपलेली आहे आणि षटक संपले बघा. आम्हाला आमचे दिनेश जाधव सांगतायत. धावा धावफलकावरती एकूण आपण बघतायत 29 धावा, 3 चेंडू ओव्हर झालेले आहे. हो 2 नो आहेत बघा. आम्ही एक्सप्लेन करतोय. पहिला सिंगल, दुसरा वाईट, एक षटकार आला, त्यानंतर आपण बघितलं एक नो बॉल, एक लिगल बॉलवरती चौकार आलाय म्हणजे 3 बॉल तिथे झाले होते आणि नो बॉल म्हणजे एक सिंगल, एक षटकार, एक चौकार, हे 3 लिगल बॉल आहेत. उर्वरित बाकीचे आपण बघितलं एक वाईड आणि 2 नो बॉल आहे. काळजी नसावी, इथे आम्ही एक स्पेशलिस्ट स्कोअर ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे मनोज मडवी देखील या ठिकाणी आहेत वाखांचे. त्यामुळे कुणावरही कुठलाही अन्याय होणार नाही. 29 धावा झाल्यात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आता धावफलक कुठपर्यंत जाईल हा प्रश्न पडलेला असेल सगळ्यांना, कारण ज्या पद्धतीने पहिले षटक संपलेले आहे. खरं तर पूर्णपणे आपण बघितली दिशाहीन गोलंदाजी झाली. फुल टॉस बॉल आले, नो बॉल आले, वाईड बॉल बघितले, शॉट ऑफ लेंथ गोलंदाजी आपण बघितली. दीपकचा हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. तर बघा 6 फिल्डर बाहेर लावलेत आणि इथून बघा माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण बघायला पाहिजे, चुका करतीलच, कारण की ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज आपण बघतायत नियमांचं कुठलंही पालन केलं जात नाही. 29 धावा, दुष्काळ 13वा महिना, हा चेंडू चांगला पडला होता, तो देखील नो बॉल. ओ यावेळेस मात्र सोमनाथला बीट केलंय आणि 7 फिल्डर बाहेर लावले, त्यामुळे नो बॉल आला आणि एकूण नो बॉल 3 आपण बघितले इनिंग मध्ये. एक चेंडू वाईट बघितल्या. धावा धावफलकावरती 30. गेला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि मला वाटतं तिथे पाणी असावं. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, पण नवीन बॉल दिला जाईल. चिखल असावं तिथे आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 36. हा चेंडू लेग स्टंपवरती का तर वाईट बॉल असू शकला असता, पण सोमनाथही वैतागला असेल की वाईट बॉलची आता वाट बघायची नाही, आता मारायचं, आता धावा करायच्या
कारण मग जर वाईट चेंडूची वाट बघत बसलो तर हे सत्र भरपूर लांबत जाईल. हा देखील लेग स्टंप वरती, हा देखील गेलाय तिथे. आता हा वाचलाय बहुतेक, पडल्यानंतर थोडासा उसळला, तिथे कलर त्याचा चांगला दिसला, त्याच्यावरून लक्षात आलं की हा व्यवस्थित आहे. बॉल आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 42 धावा. आणि मला वाटतं दिनेशला इतक्या चांगल्या पद्धतीने कोणी बिझी ठेवलं नसेल या आधी. आणि आपण बघताय दुसरं षटक आणि 42 धावा. आणि जयदुर्गा कोळी संघ पूर्णपणे अभ्यास करून आलाय वाटतं. त्याने बॅटिंग घेतली बघा, त्यांना माहिती आहे डोंगर उभा करू धावसंख्येचा. हा चेंडू उंच गेलाय पण फिल्डर नाही मागे, हा गेला सीमारेषे बाहेर. सलग तिसरा षटकार. उपटणे सोमनाथ पिसाडलाय आणि सोमनाथने 3 षटका ठोकलेले. क्या बात आहे. हा बघा ऑफ स्टंपच्या धावफलकावरती 49. आता सगळे चर्चा करतात की 100 रन होतील की काय, पण बघूया शेवटी क्रिकेट आहे. 50 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. या ओव्हरचे चेंडू एकूण झालेले आहेत 5. 1 to go. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्या आणि पहिली ओव्हर 2 बॉलरनी कंप्लीट केली. हा देखील आडव्या बॅटने खेळायचा होता. आणि फायनली 2 चेंडू अखेरचे डॉट आल्यात. कुठेतरी ही लाईन लेंथ आधी हवी होती पण ती नाही सापडली. पण देर आई दुरुस्त आई, षटक कंप्लीट झालंय. आणि या ओव्हरमध्ये आल्यात किती 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्या, या ओव्हरमध्ये 20 आल्यात. 49 ही धावसंख्या धावफलकावरती बघतोय. अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. आणि किती मोठा रेकॉर्ड होईल बघा. आम्ही नांदिवली प्रीमियर लीगमध्ये का तर तिथे 134 धावा बघितल्या होत्या आणि तिथे सुहास पवारने 117 कुठल्या होत्या वैयक्तिक या लीगमध्ये. आणि असे विक्रम एक मोठी धावसंख्या प्रत्येकाला दिसू लागलेली आहे. पण 2 ओव्हरमध्ये इथून कमबॅक करायला हवं मैदानावरती शाह टीमने. चेंडू कट करतात पॉइंटला, तिथे चेंडू थांबवलाय. गुड फिल्डिंग. एकच धाव येईल स्ट्राईकवरती सोमनाथ. एक पार्टनरशिप. 50 धावा झाल्यात. 50 धावांची अतूट अभेद्य भागीदारी आपण बघतायत मैदानावरती जयदुर्गा क्रिकेट संघ कोळिवली संघाची. जयदुर्गा म्हटले की तुम्हाला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेची आठवण येईल. जयदुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन देखील या नावाने खेळतो. आणि आय थिंक एक भिवंडीचा देखील संघ आहे सुरई, हा देखील जयदुर्गा मातेच्या नावाने खेळतो. भादवड संघ देखील याच नावाने खेळतो. अशी काही नावं आहेत. आपण बघतोय गावदेवीच्या नावाने अनेक जण खेळतो, आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने खेळतो. आणि ते आपण बघतायत दुर्गादेवी ही देखील आपलीच गावाची देवी असते. आणि या नावाने कोळवीचा लांब किती जाईल प्रश्न आहे. गेला लांब 6 धावा. आता कोळिवलीवाले जत्रेतून भोंगे घेऊन आलेले, पूर्ण मशाला जाऊन आलेत. मशाची जत्रा सुरू आहे. आता भोंगे वाजतील कारण धावांचाही पाऊस पडतोय. हा लेग स्टंप वरती आहे, पुन्हा टाकावं लागेल. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे 57 धावा झालेली आहेत. तिसरं षटक सुरू आहे. राकेश बॉलिंग मार्कवर आहे. एक यंगस्टर तुम्ही बघतायत. नमो चषकच्या माध्यमातून काही नवी चेहरे तुम्हाला बघायला मिळतात. हा चेंडू अलंग द ग्राउंड गेलाय, गॅप मध्ये आहे. तिथे फिल्डिंग, गुड फिल्डिंग बघा. नाही बघा, जेव्हा जेव्हा चांगली फिल्डिंग होते, चांगला खेळ होतो, तेव्हा प्रत्येक जण टाळ्या वाजवतो. असं नाही की तो विरोधी संघ आहे त्या संघातला खेळाडू आहे. कोळीच्याही खेळाडूंनी टाळ्यांचा गजर केला. खूप चांगली फिल्डिंग केली. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला येतोय. आणि एक धाव लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. ती 60 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. राकेशने चांगलं कमबॅक केलं. आपण बघितलं तर आतापर्यंत पहिल्या बॉलमध्ये सिंगल, त्यानंतर एक षटकार आला होता, त्यानंतर एक चेंडू वाईट. 11 धावा आतापर्यंत आलेले 4 चेंडूमध्ये.
फिल्डिंग मध्ये बदल, लॉंग ऑफला मिड ऑफला आणलेले आतमध्ये आणले 30 यार्डच्या वर्तुळामध्ये. ऑन साइडला टर्न केलाय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला, फिल्डर धावतायत. चेंडू अजूनपर्यंत पकडला नाही पण दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचललाय. तोपर्यंत सहजतेने या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती 62 या ओव्हरचा आता अंतिम चेंडू असणारे. 62 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 49 होत्या, 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. कुठेतरी आपण कमबॅक म्हणू शकतो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, वेल स्टॉप आणि अशा प्रकारे आपण बघतायत डॉट बॉल. ओव्हर संपलेली आहे आणि मला वाटतं राकेशला माहिती नव्हतं, तो पुन्हा तयार झाला होता बॉलिंगसाठी. तरुण आहे आणि नक्कीच नवीन खेळाडू आहेत. काही खेळाडू तुम्हाला शाळेमध्ये नवीन दिसत आहेत, फारसा अनुभव नाही, हरकत नाही, पण ते मैदानावरती उतरले आहेत, प्रयत्न करतायत. आणि एकूण धावा आता आपण बघता 3 ओव्हरमध्ये 65. याच ओव्हरमध्ये कमी धावा आल्या 13. त्याच्या व्यतिरिक्त पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29. राकेश वय आपण बघितलं तर पहिल्या 2 गोलंदाजांच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे, पण त्याने इथून हिंमत दाखवली. षटकार दुसऱ्याच बॉलवरती आला होता पण त्यानंतर शांत ठेवला आणि या ओव्हरमध्ये केवळ 13 धावा, धावसंख्या 62. बघूया अंतिम ओव्हरमध्ये. आता 100ची अपेक्षा तर होती किंवा प्रत्येकाला असं वाटलं होतं, प्रेडिक्शन प्रत्येकजण करत होता, पण आता तसं काही होताना दिसेल का प्रश्न का ना. 62 म्हणजे अजूनही 38 धावा केल्या तर 100 होतील. पण बघूया संतोष बॉलिंग मार्कवर येत आहे. शिवस्वराज्य शहाड टॉस गमावलाय, प्रथम फिल्डिंग करतायत आणि जयदुर्गा कोळीने टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ना, हो हुक केलाय लॉंग लेगच्या वरून, हाय अँड हँडसम. हा भावना पोचलेल्या आहेत, पण मला वाटतं त्यांनी भोंगे वाजवण्याचा कोर्स केला. 3 महिन्याचा कोर्स असतो आणि बघा काय जबरदस्त भोंगे वाजवत आहे. त्याला न्यायला पाहिजे मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये. आणि मला कुठेतरी म्हणाले की त्याला कॉल असतात भोंगे वाजवण्यासाठी, तर भरपूर डिमांड असतो. आयुष नाव आहे बोधे. क्या बात आहे. IPL वरनं मागणी आली. क्या बात आहे. IPL ला जा, लॉर्ड्सला जा, ऑस्ट्रेलियाच्या MCG वरती जा, सगळीकडे जा, आपल्या समाजाचं नाव कर भोंगे वाजून. चेंडू हवेत, झेल होईल का? ओहो, हा झेल छातीवरती घेतला होता पण बचावले. बऱ्याचदा कधी कधी अशी चुकीची पद्धत जेव्हा फिल्डिंग करताना वापरली जाते, कधी कधी चेंडू डोळ्यावरती आदळतो, कधी कधी छातीवरती आदळतो. आणि धावा आले धावफलकावरती. एकूण झाले 70 धावा झाल्या. हो भरपूर भरपूर जास्त आहे. यंगस्टर आहेत बघा, हे काही सगळे नवे चेहरे आहेत. त्यामुळे असं वाटलं की आज आपण प्रयत्न करूया. टुर्नामेंटचा फारसा अनुभव नसावा इतक्या मोठ्या स्पर्धेचा. संतोष आहेत बॉलिंग मार्कवर. धावा धावफलकावरती 71 झालेले आहेत. एकही विकेट नाही मिळाला आतापर्यंत. संतोष सोमनाथसाठी. चेंडू ऑन साइडला, गॅप मधून पॅरल स्ट्रोक, सिक्सर. .46 वरती सोमनाथ. 50 पूर्ण होणार का बघूया. काल एक बॅटर मला वाटतं 49 वरती नाबाद राहिला. इकडे 46, इकडे 44, आता 47 वरती आहे. चला 47 वरती आहे आणि बघूया. एकूण चेंडू 3 शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 77 धावा. फुल टॉस, 50 कंप्लीट. क्या बात आहे बघा.
सडपाळ तर बांधायचं आहे पण किती आवाज सोडतोय बघा. डीजे वाजवायची गरज नाही, मलाही वाक्य पूर्ण करून देत नाही ते, हरकत नाही, करा एन्जॉय करा. यासाठी तर आपण प्रेक्षक म्हणून येत असतो आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. सोमनाथचं अर्धशतक पूर्ण झालंय आणि या स्पर्धेतील ही पहिली 50 आहे. काल 49 वरती मला वाटतं कोणतरी नाबाद होता, 45 की 49 वर आठवत नाही, 45 वरती. तर धावफलकावरती 84 झाल्यात आणि सर्वाधिक धावसंख्या नमो चषक V24 मधली सांघिक धावसंख्या एकाच मॅच मध्ये खूप मोठे रेकॉर्ड 54 वरती सोमनाथ पोहोचलाय आणि स्ट्राईकला आता पोहोचलाय तो सोनू. शेवटचा बॉल आहे आणि नाबाद राहतील. एक मोठी भागीदारी पार्टनरशिप आता मात्र इथे होताना दिसलेली आहे. शेवटचा बॉल झाल्या, टाळ्या होऊन जाऊ द्या या पार्टनरशिप साठी. सोनू आणि सोमनाथने नाबाद ही 88 धावांची पार्टनरशिप केली. 54 वरती सोमनाथ नाबाद आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनूने किती धावा केल्यात आम्हाला आमचे स्कोर सांगतील या ठिकाणी. सोनू देखील नाबाद राहिलाय आणि 9 चेंडू मध्ये सोनूने केलेल्या धावा 26. 9 चेंडू 26 धावा केल्यात आणि दुसऱ्या बाजूला 54 वरती आपण बघितलं सोमनाथ नाबाद आहे. वेल प्लेड सोनू अँड सोमनाथ, अभिनंदन. आणि अशा प्रकारे इथून 89 धावा. आता शहाडला एक खूप मोठा पर्वत सर करायचं आहे आणि त्या पर्वताचं नाव आहे 89. बघूया 89 होतील का, प्रश्न आहे. शहाड ज्या पद्धतीने एकत्र फिल्डिंग केले, बॉलिंग केले, एक खेळाडू खरं तर सगळे जवळजवळ नौखे दिसत आहेत, यंगस्टर दिसत आहेत आणि कुठेतरी त्यांनी नमो चषकच्या माध्यमातून खेळण्याचा त्यांचा विचार होता पण परफॉर्मन्स चांगला झाला नाही त्यांचा. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोहलीलाही बॅटिंगच हवी होती, त्यांच्याही मनासारखं झालं. 21 तुम्ही बघू शकाल, 24 चेंडूत 89 धावा करायच्या आहेत. काल रवी मात्रेने आणि गिरीशने 2 मॅच लवकर संपवल्या, जवळजवळ 16 चेंडू 8 बॉलमध्ये. पण आज असं वाटत नाही की लवकर मॅचेस संपतील. तर टॉससाठी तयार आहात पुढची टीम, पुढच्या 2 टीम क्लासिक 11 गांधारी आणि जय मसोबा चिकनगर. तर बाळा भोई रिएक्शन मध्ये असणार आहे. काल बाळाला आपण इथे बघितलं, बाळाचा सन्मानही या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि काल बाळाने इथे संध्याकाळी प्रॅक्टिस केली आहे. क्या बात आहे. सोमनाथच्या सोबतीला बाळाही अत्यंत घातक फलंदाज आहे. विनंती असेल सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय जय मसोबा चिकनगर, दुसऱ्या बाजूला क्लासिक 11 गांधारी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होणार आहे. एका बाजूला गांधारी, दुसऱ्या बाजूला चिकनगर असे 2 तुल्यबळ मातबर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. क्लासिक 11 गांधारी टीम कॉल करतीये. हेड असं कॉल आहे, हेड पडलेला आहे. विनंती आहे मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जायचं, थोडीशी चर्चा होणार आहे दोन्ही कॅप्टन मध्ये. थांबायचे दादा प्लीज, रिक्वेस्ट आहे. टॉस जिंकलेला आपण पाहतोय क्लासिक 11 गांधारी या टीमने. जरा टॉस जिंकलाय, डिसिजन सांगायचं. विन टू बॉल फर्स्ट करेंगे आणि आमची टीम रेडी आहे खेळण्यासाठी. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. नमो चषक 2024 थरार घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा असं आपण पाहतो. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. नमो चषक हा आम्ही पहिलेच खेळत आहे, तरी एवढं भारी नियोजन आहे. असंच दरवर्षी नियोजन ठेवावं आणि आम्हाला अशा ग्रामीण भागातल्या
खेळाडूंना मोठ्या प्रमाणे संधी खेळायला भेटावी एवढंच आमचं मागणं आहे आणि चांगल्या प्रकारे खेळ होईल. आणि आता जी टुर्नामेंट झाली आहे सध्या आम्ही यूट्यूब लाईव्ह बघतो, एकदम मस्त वाटते, खूप भारी. धन्यवाद. तुम्हाला देखील देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल कंप्लीट होतोय. नाणेफेकीचं कौल जिंकलं क्लासिक 11 गांधारी या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. जय मौसोबा चिकनगर या संघाला मॅचला होती सुरुवात. खेळचं सत्र आपण ऐकणार आहोत सन्माननीय विनोदजी पाटील यांच्या आवाजामध्ये. ओहो पल्लूस खूप चेंडू बॅटवर नाही आला. पॉइंटच्या दिशेने एक रिस्की फटका का जर चेंडू पडला तर कधी चेहऱ्यावरती येऊ शकतो. त्यासाठी प्रॅक्टिस सराव पाहिजे. फटक्यावरती तुमचं प्रभुत्व असायला हवं. जो कुठलाही फटका तुम्हाला आवडतो त्यावरती तुम्हाला काम करायला हवं. प्रॅक्टिसमध्ये त्याचा सातत्याने वापर करायला हवा. हवेत झेल होईल का? स्वतः तिथे सुजलने झेल ड्रॉप केलाय आणि इतक्या धावा बनवल्या आहेत की आता असे झेल माप असतील सुजलला, कारण की भरपूर अकाउंटमध्ये भरपूर पैसा जमा आहे. त्यामुळे खर्च जरी झाला थोडाफार, सगळ्याच खर्च करू नका, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. धावा झाल्या 3 धावा धावफलकावरती. सुजल 4 चेंडूत केवळ 3 धावा दिल्या. चांगली गोष्ट. या देखील एक उगवता सितारा आपण बघतायत. फार कमी अनुभव आहे. जसा अनुभव येईल, चुका होतील, चुकातून शिकतील, अनुभव घेतील, तेव्हा यशस्वी होतील. लगेचच काय कोणी एकाच रात्रीत बघा. आता भोंगे उगाचच वाजू नका डॉट बॉलला. डॉट बॉलला नाही आहे ती पद्धत. विकेट गेल्यावर वाजवा, बिंदास वाजवा. हा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. वाजव भोंगा. हे चुकीचं आहे. अपोजिट टीमने चौकार मारला की तुम्ही भोंगा वाजवत नाही. तुम्हाला आयुषला माहिती आहे नाही वाजवायचा. आपल्या अगेन्स्ट आपण कसं वाजवणार? घरी गेल्यावर आपले सगळे रिमांडमध्ये घेतील. तर 4 धावा आले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 7 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. बॉलिंग मार्को सोमनाथ येतोय. सोमनाथलाही आम्ही आता ओपन क्रिकेट खेळताना बघितलं होतं. खरं तर नांदिवलीच्या मैदानामध्ये, कोळी नांदिवलीच्या, आणि एक चांगला बॅटर, डाव्या हाताचा अत्यंत जबरदस्त क्रिकेटर आहे. आज त्याची बॅट थळपली. 54 धावा त्याने केल्या. दुसऱ्या बाजूला सोनूनेही चांगली साथ दिली. 26 त्याच्या राहिल्या. ओहो पडल्यानंतर बाहेर गिरकी घेतोय, झपकन बाहेर निघतो. लेग ब्रेक. हा डॉट बॉल. तर फलंदाज बाद झालाय. पण उद्या बघा, उद्या 40+ आहे. ही अनाउन्समेंट करतोय. उद्या 40+ साठी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. उद्या 8 संघ 40+ खेळणार आहेत. आणि अशा प्रकारे आपण मैदानावरती बघितलं की फलंदाज बाद झालेले आहेत. इथून निलेश क्लीन बोल्ड झाल्यात. पहिला धक्का मैदानावरती लागलेला आहे. शहाडला शिव स्वराज्य शहा टीम मैदानावरती 89 धावा चेस करतोय. आणि या चेस करत असताना दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती केवळ 7 आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानावरती दीपक येत आहेत आणि इथून शहाडच्या टीमने थोडासा प्रतिकार करायला हवा. 90 नाही, निदान एक 40-50 धावसंख्येवर पोहोचण्याचाही प्रयत्न व्हायला हवा. सोमनाथ पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ सुंदर चेंडू. यावेळेस मात्र मिडल स्टंपवरनं बाहेर काढलाय. आणखीन एक धक्का. ज्या पावलांनी गेले होते त्याच पावलांनी परत आहेत. कानाचे पडदे नका कोणाचे हलवू, कारण वाजवा जरूर, मजा जरूर करा, पण एकदम कानाच्या जवळ भरपूर कर्ण कर्कश असा आवाज असतो भोंग्यांचा. आणि जत्रा सुरू आहे, त्यामुळे नशाची जत्रा अजूनही सुरू आहे. मला वाटतं किती दिवसांची असते ती? 15 दिवसांची. सगळ्यात मोठी जत्रा महाराष्ट्रातली. लेग ब्रेक. इथे मात्र वळणारी वाट आणि वळणारा चेंडू फार घातक असो.
आणि क्रिकेटमधलं सोपं तत्व, जो चेंडू बाहेर निघतो ना पडल्यानंतर, लेग ब्रेक होतो किंवा आउट कटर होतो किंवा आउटस्विंग होतो, तो बघा आत आणलं यावेळेस फलंदाजाच्या का ध्यानी म्हणे नसेल की हा चेंडू आत येईल. हा ब्रेक होता, खूप चांगली फिंगर रोल करतात. गोलंदाजी फिरकी गोलंदाजी करणं करता ही खूप मोठी कला आहे. हा चेंडू हवे, झेलची शक्यता आणि बघा गीतेशकडनं चूक झाले, दीपेशकडनं. दीपेशने कॉलर टाईट केली, मला वाटलं झेल पकडेल तो, पण झेल ड्रॉप झाला, सोपा झेल. ही मेडन ओव्हर असते बघा सोमनाथची आणि 5 चेंडू निर्धाव होते आणि दीपेशने झेल पकडला असता तर ही मेडन ओव्हर असती, पण नाही झाली मेडन, हरकत नाही. पण रेकॉर्ड झाला असता सोमनाथच्या नावावरती अर्धशतक आणि त्याचबरोबर निर्धाव षटक, हे 2 रेकॉर्ड या नमोचषकमध्ये नोंदवले गेले असते, पण सोपा झेल ड्रॉप झाला. इक्वेशन आता 12 बॉलमध्ये 80 करायचे आहेत, प्रत्येक ओव्हरला 40 धावा. आता 6 षटकार मारूनही 40 धावा होणार नाही, त्यामुळे इथून आता ही औपचारिकताच पूर्ण केली जाईल. काय ते प्रश्न दीपेशला होता, बहुतेक अंपायरशी चर्चा झालेली आहे. दीपेश कारभारी येत आहेत. दीपेशने सोमनाथच्या ओव्हरला झेल सोडलेला आहे आणि आता दीपेशच्या ओव्हरला सोमनाथने झेल सोडावा असं वाटत असेल सगळ्यांना. हा चेंडू हवे, झेलची शक्यता आणि दिगेशने झेल टिपलाय, फलंदाज बाद. हरीश न्यू बॅटर मैदानावरती येत आहे आणि पूर्णपणे आपण बघितलं तर ही मॅच एकदम म्हणजे वन साईड पेक्षा वन साईड झालेली आहे. त्यामुळे सगळेजण आता वाट बघतात की कधी हे सत्र कंप्लीट होईल, कारण की बघा एक संघ खूप चांगली कामगिरी करतो, त्या कंपॅरिझनमध्ये दुसरा संघ जर त्याला प्रत्युत्तर देत नाही, तेव्हा अशी एकतर्फी मॅच आपण बघतो. आणि टार्गेट आता 11 बॉलमध्ये 80 करायचे आहेत. धावा धावफलकावरती केवळ 9 धावा आहेत, म्हणजे बॉलिंगमध्ये चुका झाल्या, फिल्डिंगमध्ये झाल्या आणि आता बॅटिंगमध्ये तशी कामगिरी होताना दिसत नाही आहे. हा चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 9 ही स्थिरावलेली. इक्वेशन 10 चेंडू 80, 800च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल आता. हा देखील येतोय श्रीमिडॉनला, सिंगल. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय दुहेरी अंकात 10 धावा. यानंतर तयार राहायचंय पुढच्या 2 टीमने. जबरदस्त फाईट, क्लासिक 11 गांधारी वर्सेस जय मसोबा चिकनगरमध्ये, आणि दोन्ही संघ आपल्याच कल्याण तालुक्यातले आहेत, गांधारी आणि चिकनगर. टॅप करतायत, पॉइंटला सिंगल येईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. इक्वेशन आता मात्र इथून आपण बघू शकाल 78 करायच्यात 8 बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश ऑन साइडला हवेतून खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. सुजलने चेंडू कव्हर केलाय लॉंग ऑनवरनं येऊन. तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावेने आता इक्वेशन 76 अजूनही दूर आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आल्यात. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेला आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सोमनाथ लॉंग ऑफरनं गेलेले आहेत. चेंडू कव्हर करतात तोपर्यंत 1 धाव आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. मैदानामध्ये आपण बघतायत 3रं. केवळ 6 चेंडू शिल्लक राहिले आता आणि धावा 75. 6 चेंडूत 60 धावांचा रेकॉर्ड सुहास पवारने कलकत्त्याच्या मैदानामध्ये केला होता, पण त्यामध्ये भरपूर चेंडू न होते, अवांतर होते, त्यावरती षटकार आले होते. आणि सुहासला आम्ही विचारलं होतं की कशा या 60 धावा झाल्या होत्या. त्याने सांगितलं की नो बॉल भरपूर होते, त्यावरती मोठे फटके मी मारले. अशा प्रकारे 7 चेंडू 60 धावा झाल्या. आणि बांगलादेशच्या लोकल क्रिकेटमध्ये आपण बघितले 4 चेंडूत 92 धावा झाल्या होत्या
आणि 4 चेंडूत 92 धावा कशा केल्या होत्या तर सुजैन मोहम्मदने भरपूर चेंडू वाईड फेकले होते. पंचांवरती राग दाखवत असताना, रोष दाखवत असताना 4 चेंडूत 92 धावा होण्याचा रेकॉर्ड झाला होता डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या. आणि त्या सुजैन मोहम्मदवरती नंतर बॅन लावला. आणि बॅन नाही लावणार तर काय करणार, 4 बॉलमध्ये 92 धावा देतो म्हणजे काय. इथे औपचारिकता पूर्ण केली जाते. मॅच जिंकलेली आहे, फक्त ती औपचारिकता. पूर्वी लहानपणी आपण जेव्हा खेळायचो एखादी मॅच हारत आलो की म्हणायचो जा मॅच दिली तुला, पुढचा टॉस उडव. पण असं होत नाही आता. आणि आता काय तर लाईव्ह टेलिकास्ट आल्यानंतर आपण भरपूर शिस्तबद्ध झालेलो आहे. हा चेंडू हवेत, सोमनाथ धावचा गेलाय. आणि बघा 40+ बाहुबली आलेला आहे पिंट्या. आणि पिंट्या आला म्हणजे आता सगळ्यांचं लक्ष असणार पिंट्याकडे. पिंट्याने देखील प्रचंड रेकॉर्ड केलेले आहेत. 40+ मध्ये शतक झळकवण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. त्याचं एक शतक मीच होतो खरं तर चिंचवलीच्या मैदानावरती. 3 धावांनी हुकलं होतं, 3 की 2 धावांनी 97 केल्या होत्या. आणि बॉल शिल्लक होते, पण ती फार जुनी गोष्ट जेव्हा तो रेग्युलर खेळायचा. आणि सध्या तर तो हाहाकार माजवते 40+ मध्ये. बघा फॅन फॉलोअर प्रशांतने सगळ्यांना बोलवले आणि जे कोहलीला सपोर्ट करतायत ते चिकनकरलाही सपोर्ट करतील बहुतेक. आणि अशा प्रकारे ही मॅच संपलेली आहे. आणि बघा मॅच जिंकलेली आहे. तब्बल 72 धावांनी सामना जिंकलेला आहे. वाजवा पुढच्या मॅचला एनर्जी ठेवा शिल्लक. तर अशा प्रकारे कोळवली जयदुर्गा